दलित आणि मुस्लिम समाजाची मतं काँग्रेससाठी अतिशय महत्त्वाची राहिलेली आहेत. मात्र काँग्रेसचं आंबेडकर प्रेम आणि मुस्लिम प्रेम दोन्ही वेगळी आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. या टीकेला काँग्रेसनं आक्रमकपणे उत्तर देत डाव भाजपावरच उलटवण्याचा प्रयत्न केला. नेमकं काय घडलं पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. जब तक बाबा साहब जीवित थे कांग्रेस ने उन्हें अपमानित किया. लोगों को आप बेवकूफ मत बनाइए, लोग बेवकूफ नहीं. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कांग्रेस पार्टी अपने पार्टी के अध्यक्ष मुसलमान को बनाए, क्यों नहीं बनाते भाई? ज्या पक्षाचा एकही मुस्लिम खासदार नाही, एकही मंत्री नाही, हे आता दुसऱ्यांना जर सल्ले देत असतील तर त्यांना ध्रुवीकरण करायचं आहे. जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगभरातून अभिवादन करण्यात आले. राजकीय नेत्यांनी सुद्धा श्रद्धांजली वाहिली. मात्र श्रद्धांजली वाहतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरून जोरदार राजकीय वाग्युद्धही रंगलं. एका बाजूला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे. काँग्रेसचं आंबेडकर प्रेम आणि मुस्लिम प्रेम दोन्ही वेगळी असल्याची टीका पंतप्रधानांनी हरियाणातल्या हिसार मधल्या भाषणात केली. तर आंबेडकरांचे कोणते विचार अंमलात आणलेत असा प्रतिसवाल विचारत खरगेंनी मोदींचा वार परतवून लावण्याचा प्रयत्न केला. जब तक बाबा साहब जीवित थे कांग्रेस ने उन्हें अपमानित किया. दो बार उन्हें चुनाव हरवाया. जब बाबा साहब हमारे बीच नहीं रहे तो कांग्रेस ने उनकी याद तक मिटाने की कोशिश की. लोगों को बोलने लगाते हैं जो कांग्रेस के खिलाफ, नेहरू जी के खिलाफ, हमारे खिलाफ, ये कहते हैं कि इन्होंने क्या किया. अरे हम तो ये कह रहे बाबा तुम क्या किए ये बताओ. बाबा साहब के कौन से उसूल अपनाए आप, तो ये वो कहने के लिए तैयार नहीं है. आंबेडकरांवरून सुरू झालेल्या वाकयुद्धानं वक्फ कायदा आणि मुस्लिम मुद्द्याकडे वळण घेतलं. काँग्रेसनं आजवर मुस्लिम चेहऱ्याला अध्यक्षपदाचा मान का दिला नाही असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी विचारलाय. तर मोदींच्या याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी देशभरातील काँग्रेस नेत्यांची फळी पुढे सरसावली. मुसलमानों के लिए थोड़ी भी हमदर्दी है तो कांग्रेस पार्टी अपने पार्टी के अध्यक्ष मुसलमान को बनाए. संसद में टिकट देते हैं 50% मुसलमानों को दो. जीत करके आएंगे तो अपनी बात बताएंगे, लेकिन ये नहीं करना है. कांग्रेस में तो कुछ नहीं देना है. देश के नागरिकों के अधिकारों को छीनना और देना, इनकी नीयत किसी का भी भला करने की कभी नहीं रही, मुसलमानों का भला करने की भी नहीं रही. ज्या पक्षाचा एकही मुस्लिम खासदार नाही, एकही मंत्री नाही, हे आता दुसऱ्यांना जर सल्ले देत असतील तर त्याच्या मागे त्यांना ध्रुवीकरण करायचं आहे आणि मूळ मुद्द्यापासून लक्ष भटकवायचा हा त्याचा स्पष्ट स्वरूपाचा अर्थ है. ये डबल इंजन की सरकार की मानसिकता है नफरत फैलाकर दंगे फसाद कराने की, राजनीतिक लाभ को. लेकिन अब धीरे धीरे लोगों के बात समझ में आ रही है कि भाजपा का, संघ का धर्म से कोई लेना देना नहीं है. उनको तो नफरत फैलाकर दंगे फसाद कराना और उसके आधार पर राजनीतिक रोटियां सेकना, ये ही उनका धर्म है, यही उनकी राजनीति है. इसलिए हम उसका विरोध करते हैं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकट्या काँग्रेसनं विरोध केला नाही अशी भूमिका बाळासाहेबांनी मांडली. तर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी भाजपच्या मुस्लिम धोरणावर टीका केली. BJP is also, Jansangh was the part of it, RSS was a part of it, so he can't relieve himself from it. So he should not spread, as a prime minister, he should not use the prime minister's office to spread half truth. I would say he should speak the full truth. आपने नया वक्फ बोर्ड ला करके यहाँ जो कमिटमेंट किया है, इससे मुसलमानों की मस्जिदें, मुसलमानों के जो हैं दरगाहें, मुसलमानों की बहुत सारी जो चीज़ें, जो मजहबी चीज़ें हैं उस पर
खतरा मंडला रहा है और बीजेपी की नीयत मुसलमानों के लिए बिल्कुल सही नहीं है। इसलिए हम समझते हैं कि ये वक्फ बिल का अमेंडमेंट बिल्कुल हमें कबूल नहीं है। अब आपने पास कर दिया ठीक है, लेकिन हमारा गम व गुस्सा इस पर लगातार रहेगा। काँग्रेसचा निवडणूक इतिहास पाहिला तर दलित आणि मुस्लिम हे दोन्ही समाज कायम काँग्रेस सोबतच राहिले। मोदी संविधान बदलणार या नरेटिव्हनं लोकसभेमध्ये काँग्रेसला तारलंय, पण विधानसभेमध्ये हा मुद्दा निकाली काढण्यात भाजप मित्र पक्षांना यश आलं। आता काँग्रेसच्या या दोन्ही पारंपरिक मतदारांना मोदींनी चुचकारलाय। आधीच घटत चाललेला जनाधार आणि त्यात मोदींनी थेट या पारंपरिक मतदाराला साथ घालणं हा सगळा प्रकार काँग्रेसची अस्वस्थता वाढवणार आहे। त्याला जोरदार उत्तर देण्याची तयारी आता काँग्रेस करत असेल यात मात्र शंका नाहीये। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।